नक्कीच फलंदाजीसाठी आलाय इथे मात्र वाकडी गावचं गोड आवाज सुदर्शन आणि त्याच्यासोबत आपण बघताय हार्ड हिटर पालू गावचा निलेश. मी मगाशी देखील म्हणालो की रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन मधल्या ज्या संघ आहेत त्या सर्व संघांमधील जर फ्लॅट षटकार कोणाचा बघायचा असेल तर नक्कीच निलेशचा बघायचा असेल. आणि गोलंदाजी मार्गवरती कोण रेडी झालाय, गोलंदाजाचं नाव सांगायचंय सिद्धांत मॅन फ्रॉम वाळ. मॅन फ्रॉम वाळगावचा हा देखील एक चांगला खेळाडू संगम सावंत यांनी नक्कीच ऑप्शनला पहिल्यांदा कोणाला घेतला असेल तर सिद्धांतला घेतला आहे. चला या RPL ची पर्व दुसरे मधले आजची पहिली सेमीफायनल इथे आपल्या भेटीला घेऊन आलोय. प्रशिक फायटर्स विरुद्ध SK स्पोर्ट्स. आणि इथे मात्र ओपनिंगला आलाय तो म्हणजे बाबू. पहिलाच बॉल इथे मात्र कॅचिंगचा कॉल झालाय, क्षेत्ररक्षक आलाय, पॉइंटला कॅच टिपली गेली, मोठा मासा गळाला लावलाय, डगचा देखील शिकार झालाय. चाललाय सुदर्शन बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठी मछली जाल में फंस गई है, मोठा मासा गळाला लागलाय. आणि आता मात्र निराशा आणि निराशा इथे दिसते. आणि नेक्स्ट बॅटर चाललाय कुणाल. ऋषिकेश काय सांगशील, पहिलाच ओपनिंगचा फलंदाज होता, कालपासून चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली, पण आताची मोठी मॅच होती जी डिसिजन, या मॅचचा डिसिजन पुढची ट्रॉफीचा हे होणार आहे. आणि पहिल्याच बॉलवरती सुदर्शन बॅक टू द पेव्हिलियन चाललाय, काय रिझल्ट लागेल. येस, नक्कीच सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती ती सुदर्शन याच्या माध्यमातून. आणि मात्र जातोय तो कुणाल. त्याची फलंदाजी अतिशय सुंदर होती, परंतु मात्र त्या जाळ्यात फसवलं गेलं सिद्धांत याच्या माध्यमातून. आणि मला वाटतं काहीसा पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र ते त्याला शक्य झालं नाही आणि मात्र डगआउट मध्ये परतवण्यात सिद्धांत याला यश आलं. नक्कीच कुणाल आता आलाय मॅन फ्रॉम पडवण गावचा अजून एक सितारा. ओपनिंग फलंदाजी करताना अक्षरशः हाणामारी करत असतो, परंतु आता मात्र आपल्या संघासाठी SK स्पोर्ट्स साठी खेळावं लागेल. सिद्धांतने कमाल केली आहे. जसं पॉवर प्लेचं षटक हाताळायचं होतं तसा पहिला बॉल देखील हाताळायला गेलाय सिद्धांतच्या माध्यमातून. आता देखील सफल झालाय, आडव्या बॅटने खेचायचा होता, तिथे मात्र काव कॉर्नरला सूरज आलाय, वेगाने आलाय, परंतु 2 धावा पूर्ण करण्यापासून थांबू शकत नाही. नक्कीच चांगला बॅकअप देखील तिथे बघायला मिळाला. स्वतः संगम सावंत तिथे होते. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक आहे सूरज, आणि त्याच्या माध्यमातून आपण वारंवार बघता एक चांगलं क्षेत्ररक्षण करतो. संघाचं खातं देखील ओपन झालंय, 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हे षटक नक्कीच मोठं करायचं असेल, षटक महागडं करायचं असेल, कारण आता देखील घुसून खेळायचा होता. लाऊड अपील केली जाते, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, कॉन्फिडन्स पूर्ण कॉन्फिडन्सने अपील केली जाते. येस, पंत साहेबांना थोडं वेट करायचंय. नक्कीच लाऊड अपील होती, आवाज देखील आला होता. पंचांचा डिसिजन काय आहे त्याचा. सिद्धांत याच्या गोलंदाजीवर मात्र इथं कुणाला देखील इथं झेलबाद केलं जात आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय किरण अनिल सर यांच्या माध्यमातून इथं झेलबाद केलं जात आहे. ते कुणाल याच्या फलंदाजीवर मात्र सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवारचा मला वाटतं पॉवर प्लेच्या मध्ये हा दुसरा हादरा मिळाला जातोय तो SK स्पोर्ट्स याच्या माध्यमातून.
आता इथे विशाल आलाय, अजून एक घनगती फलंदाज, मॅन फ्रॉम वळके गावचा अजून एक तारा सितारा इथे मात्र फलंदाजीसाठी आलाय. आता मात्र विकेट थांबवायला लागतील. पॉवर षटक जसं हाणामारी करायचं होतं, मात्र दोन मोठ्या विकेट्स बॅक टू द पवेलियन चाललंय. निलेश नॉस्टर गेन येऊन थांबलाय. आता मात्र कमाल करावी लागेल. नक्कीच अजून एक चेंडू तिथे मात्र डीप स्कोर लागला चाललाय, वेगाने आलाय अमोल. तिथे एक धाव देखील कंप्लीट केली नाही, नक्कीच थांबवलं. आता मात्र निलेश स्ट्राईक ठेवेल आपल्याकडे असं वाटतंय. नक्कीच आता निलेशला थांबावं लागेल. दोन मोठ्या विकेटचं पतंग कटलं गेलंय. इथे मात्र सिद्धांतने कमबॅक करून दिले आपल्या संघाला. नक्कीच एकही मॅच न हारता हा संघ पुढे आलाय. आता मात्र कमाल करावी लागेल, निलेशला मारावं लागेल, निलेशला फटके सजवावे लागतील, निलेशला आपल्या बॅटिंग वरती कमाल करावी लागेल. हा देखील चेंडू इथं मात्र फटका फसलाय. एक धाव कंप्लीट केली. विशाल तिथं आहेत. दोन धावा देखील कंप्लीट झाल्या. नक्कीच एक चांगली रनिंग बॅटिंग होती. विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. थोडं शांतने संयमी खेळ चालू झाला. इथे मात्र जे षटक हाणामारी षटक करायचं होतंय तिथे मात्र फक्त 5 धावा जोडल्या गेल्यात आणि शेवटचा बॉल देखील असेल. आता आहे बॉलवरती एखादा मोठा फटका, थोडस समीकरण पुढे ढकलले जाईल का निलेशच्या माध्यमातून, हे मात्र बघावं लागेल. वारंवार थोडा फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस केले जात आहेत, फील्ड सेट मध्ये चेंजेस केले जात आहेत सिद्धांतच्या माध्यमातून. कृपया टायमिंगचं देखील रिस्ट्रिक्शन आहे, याची देखील नोंद घ्या. आपलं टायमर इथं चालू आहे, अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज होईल, याची देखील कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. हा देखील चेंडू स्लॉट मध्ये होता, परंतु बॅटच्या खाली आला नाही. एक चांगला क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. त्यानंतर तेच तर्रार थ्रो देखील तिथे आला. षटक संपलंय आणि धावफलक धावा देखील मला वाटतं 6 लागल्यात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून किती मोठे फटके खेचतात हे मात्र बघायला लागेल. नक्कीच ऋषिकेश, मला वाटतं जे पॉवर प्ले षटक होतं, जिथे कुठेतरी धावा जमवायच्या होत्या तिथे उलट झालंय. विकेट्स देखील गेल्या, धावा देखील जमल्या नाही. याच्यानंतर पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये एसके स्पोर्ट कशा पद्धतीने स्ट्रगल करेल. नक्कीच अजून देखील विशाल आणि निलेश आहेत, परंतु अजून देखील कशा पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकतो स्कोर कार्डवर 6 बाद 2 धाव संख्या आहे. काहीसा आक्रमक फलंदाजी करण्याचा एसके स्पोर्ट्स यांचा आक्रमक रवैया इथं मात्र कदाचित संघाला पुढे नेऊ शकला नाही, परंतु 2 षटकामध्ये किती धावसंख्या करतो याचं मात्र नक्कीच आपल्याला फलंदाजीचा नजराणा इथं निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निलेश देखील एक आक्रमक आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून अद्यापही आतापर्यंत तर त्याला शांत केलं गेलंय पॉवर प्ले मध्ये, परंतु तो देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. मला वाटतं कालच्या सामन्यामध्ये जो लांबच लांब षटकार लगावला गेला तो देखील निलेशच्या नावावर देखील आहे. आणि आता मात्र त्याच 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा नक्कीच एसके पालू संघाचा हा धडाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आणि ती भूमिका. कृपया आपल्या ज्या टाइम रेस्ट्रिक्शन मधील अद्यापही आतापर्यंतची 7 मिनिटं गेलेली आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. उरलेल्या मिनिटामध्ये आपल्याला या 2 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत, याच्या देखील आपण नोंद घ्यावी अशी आपल्याला देखील कमिटी करून वारंवार सूचना देखील आलेली आहे. नक्कीच संगम सावंतांनी आपल्याला कॉल असेल, आपल्याला पॅनलाइज केले जाईल. अनिलजी आपल्याला पॅनलाइज केले जाईल. 7 मिनिट झालेत. येणाऱ्या पुढच्या 8 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे. हाताचा मात्र चेंडू लाईन मिस केलं. तिथे मात्र फाईन लेगचं क्षेत्र खाली होत. चेंडू देखील चाललाय, मला वाटतं सीमारेषा पार आलाय. हा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये या मॅचचा पहिला चौकार देखील आलाय. आता मात्र शॉर्ट लेनची गोलंदाजी चालू झाली होती. चमकेश देवेकर तिथे आलेत. सीसीडी लाईव्ह चे सर्व चमकेश देवेकर इथे मात्र
गोलंदाजी मार्गावरती आल्या आल्या मोठा फटका त्यांच्या माध्यमात त्यांच्यावरती हल्ला चढवला गेला. निलेश विरोधात अशी गोलंदाजी करून चालणार नाही. नक्कीच निलेश शॉर्ट बॉलवरती आक्रमण चढवतो, शॉर्ट बॉलवरती आक्रमक होतो निलेश वारंवार. आता देखील आडवा बॅटने खेचलाय डीप स्क्वेअरला, तिथे सूरज आलाय, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा कॉल देखील झाला, तितक्याच वेगाने दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली गेली निलेशच्या माध्यमातून. नक्कीच धावफलक पुढे सरसावलंय. 12 धावा देखील आता धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजून देखील येणारे 10 चेंडू असतील आणि या 10 चेंडूवरती किती धावा मात्र जमा करतोय एसके स्पोर्ट्स हे मात्र बघावं लागेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत, वारंवार चेंजेस केले जात आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र थर्डमॅनचा खेळाडू हा चेंडू नक्कीच चांगला, इथे मात्र ऑफ कटरचा वापर केला गेला, टाकल्यानंतर चेंडू बाहेर आला असल्यास झाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता देखील केली गेली. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून देखील 3 चेंडू या षटकातले बाकी राहिलेत. आता देखील शफल झाला, तिथे मात्र डिस्करलेगच्या डोक्यावरून अजून एक दर्जेदार फ्लॅट षटकार निलेशच्या बॅट मधून आलाय. नक्कीच पूर्ण शफल झाला आणि बॅटच्या रेडार मध्ये बॉल आला होता आणि तिथे मात्र डिस्करला देखील क्लिअर केलं गेलं निलेशच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरसावलाय. 18 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजून एक फुल टॉस, लोअर फुल टॉस, कॅचिंगचा कॉल झाला तिथे. हा क्षेत्ररक्षक नक्कीच कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षकाने आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या. एक मोठा धक्का, मोठा हादरा इथे मात्र लागलाय एसके स्पोर्ट्सला. आणि नो बॅटर आता आलाय मॅन फ्रॉम वनगोळे गावचा अजून एक कोहिनूर. प्रत्येक कदम इथे मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. आता मात्र प्रत्येकाला थांबावं लागेल. मला वाटतं आज बॅटिंग साठी पुढे पाठवलं गेलंय, पुश केलं गेलंय. नक्कीच आता मात्र हातामध्ये संधी आली, संधीचं सोनं करावं लागेल. धावफलकावरती धावा 18 लागलेल्या आहेत. थोडं मला वाटतं लो स्कोरिंग जाणून नक्कीच कौतुक असेल या क्षेत्ररक्षकाचं. नक्कीच चांगल्या कॅचेस त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्या. आयुष्या माध्यमातून वेल प्लेड. फलंदाज प्रतीक कदम, मॅन फ्रॉम वनगोळे गावचा अजून एक कोहिनूर मैदानामध्ये दाखल केला गेला. फील्ड सेटलमेंट चालू आहे अनिल यांच्या माध्यमातून. वारंवार नक्कीच राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन असलं अजून एक डॉट चेंडू षटक देखील संपवलं गेलंय. धावफलकावरती 18 धावा लावल्या गेल्यात. नक्कीच इथे मात्र कॅल्क्युलेशन केलं जात आहे टायमरचं देखील. चला फास्ट प्लीज, प्रशिक फायटर प्लीज फास्ट. आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं गेले, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मॅन फ्रॉम BYB गावचा हुकमी एक्का, हुकमी बॉलर, मॅन फ्रॉम BYB देवदे संघाचा स्टार खेळाडू परेश कांबळे. आणि त्याच्या विरोधात मात्र इथे मात्र त्याच्या विरोधामध्ये कोण आहे तर विशाल याच्या विरोधामध्ये आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी परेशची राहिली. आजच्या दिवसामध्ये परेश कशा पद्धतीने कमाल करतो हे मात्र बघावं लागेल. मॅन फ्रॉम BYB देवदे संघामधून वारंवार गोलंदाजी करत असतो.
आत्ताचा देखील चेंडू अर्ध्या पिच वरती आपटला होता. बाउन्सरचा इथे मात्र प्रयोग केला गेला, परंतु चांगला चेंडू होता. इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका आला असता, परंतु इथे मात्र विशाल कडून चूक झाली, मिस टाइम झाला आणि इथे मात्र डॉट बॉलची एक धाव देखील पूर्ण केली. चला प्लीज थोडं फास्ट, कर्णधार सिद्धांत थोडं फास्ट घ्यायचं प्लीज. हा देखील चेंडू चांगला चेंडू पुढे टाकला होता. इथे मात्र आत्ता मात्र चांगला बॉल परेशच्या माध्यमातून बघायला मिळाला आपल्याला. नक्कीच राईटी लेफ्ट कॉम्बिनेशन असं म्हटल्यावरती खूप प्रॉब्लेम्स होत असतात. नक्कीच विशालने जर या षटकामध्ये 2 षटकार जर ठोकले तर प्रमोद कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक विशालसाठी लगावले गेले. 2 जर षटकार लगावले नक्कीच इथे मात्र झेल सोडला गेला. तिथे स्वतः कर्णधार सिद्धांत आला होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल देखील सुटला गेला. नक्कीच एक चांगला कॅचिंगचा कॉल. विशालला अजून देखील चान्स आहे. प्रमोद कांबळे एसके स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 2 षटकार मारल्यास 500 रुपयाचे पारितोषिक लागलेलं आहे. बाउन्सर आता मात्र चांगला बाउन्सर टाकला. इथे कानाच्या मागून शर्र करत इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावला गेला. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, 1 धाव आली, नंतरच्या बॉलवरती 2 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय परेश. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू या षटकातले असतील. धाव फलक देखील 22 वरती येऊन थांबलाय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. नक्कीच या षटकामध्ये कमाल केली परेशने. फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 धावा दिल्या. अजून देखील एक शेवटचा चेंडू असेल. हा देखील इथे मात्र चेंडू 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आलाय. दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट केली जाईल. नक्कीच थांबवलं गेलं. नक्कीच चांगलं षटक हाताळलं परेशचं. 6 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. धावफलक पुढे सरसावलंय. येणारे 18 चेंडू आणि 25 धावा करायचे असतील जर सामना जिंकायचा असेल. सेमीफायनलचा पहिला थरार आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच एस के पालू वर्सेस प्रशिक 11 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सेकंड सेमीफायनल असेल पंचशील स्पोर्ट्स वर्सेस श्रेयस यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी त्वरित यायचं आहे. श्रेयस 11 वर्सेस पंचशील स्पोर्ट्स यांच्या दरम्यान सेमीफायनलचा थरार. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल ती प्रशिक 11 या संघाला. आणि तसेच डिफेंड करण्यासाठी आपण पाहतोय एस के पालू हा संघ. तर नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने कालपासून वाट पाहत होतो त्या आदरणीय या विसुंबे गावचे सुपुत्र आणि सातत्याने रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनला सहकार्य करणारे आदरणीय पुरुषोत्तमजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. आमच्या रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि आरपीएलच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष असं शब्द सुनाने आम्ही प्रथमतः स्वागत करत आहोत. सर मॅचचा आनंद घ्या जरा 10 मिनिटांमध्ये. ऍडव्होकेट साहेब येऊ दे, आपला सन्मान केला जाईल. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य विसुंबे गावचे सुपुत्र आदरणीय अतुलजी भोईर साहेब
आणि ज्यांच्या माध्यमातून हे एवढं भव्य दिव्य असं मैदान या ठिकाणी आम्हाला मिळाले तेच आदरणीय अतुलजी भोईर साहेब, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण नक्कीच मुलांना, प्रत्येक खेळाडूला अशी हौस असते की जेव्हा 360 मैदान, एक चांगलं भव्य दिव्य मैदानामध्ये मला खेळायला मिळावं, आणि नक्कीच ते आम्हाला उपलब्ध करून दिले ते आदरणीय अतुलजी भोईर साहेब यांचं संपूर्ण कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही प्रथमतः आपण शब्दसन्मानाने त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय. नक्कीच काहीच वेळामध्ये आपण यांचा मान सन्मान देखील करूया. तत्पूर्वी वळूया मॅच कडे. बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. ऍडव्होकेट संगम सावंत यांचा संघ मैदानामध्ये लवकरच आपले फलंदाज पाठवून द्यायचे. सेमीफायनलचा पहिला सामना, त्यानंतर होणारा दुसरा सामना असेल तो प्रशिक फायटर विपक्ष श्रेयस 11 विपक्ष पंचशील स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. कॉइन द्या, कॉइन द्या, पैसे द्या. अरे काय रे बाबा, आदरणीय पुरुषोत्तम भोईर साहेबांना विनंती असेल की पुढील होणारा दुसरा सेमीफायनलचा जो सामना आहे त्याचे नाणेफेक करून घ्यायचे. सरांना विनंती असेल की नाणेफेक करून घ्या. इकडे फिरू ना. सातत्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला सहकार्य करणारे आदरणीय पुरुषोत्तम भोईर साहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्या सेमीफायनलचं या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला पाहतोय आपण श्रेयस 11 आणि एका बाजूला पाहतोय ते पंचशील स्पोर्ट यांच्या माध्यमातून होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना, त्याची नाणेफेक केली जाते आदरणीय पुरुषोत्तमजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. तर नक्की या ठिकाणी ओके, नाणेफेक जिंकली ते पंचायती स्पोर्टने. त्वरित आपला निर्णय करायचा वैभव सर. आणि देखील दोन्ही संघांना या संपूर्ण सेमीफायनल साठी खूप खूप शुभेच्छा असतील. वळूया गोड आवाज अभय आणि ऋषिकेश यांच्याकडे. तोच संघर्ष करण्यासाठी मात्र आता परत एकदा सज्ज झालेत ते प्रशिक 11 वर्सेस एसके पालू. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी, अशी आग ती ज्वलंत नाही. तोच संघर्ष मात्र करण्यासाठी इथं आपण पाहतोय एसके पालू वर्सेस प्रशिक 11. जाऊया गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सुदर्शन सावंत आणि स्ट्रायकिंग एंडला अर्धातच 3D स्पोर्ट्स ओनर सूरज मोहिते. नक्कीच चेंडू अराउंड द कार्पेट खेळलाय. गॅपने खेचायचा होता परंतु तिथे मात्र चेंडू थोडासा उसळी घेऊन थांबवला गेला. एक धाव कंप्लीट केले. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय अमोल. हा देखील एक चांगला फटकेबाजी करतो. मॅन फ्रॉम रिंगणे गाव आणि या रिंगणे गावचा अजून एक सुपुत्र मैदानामध्ये दाखल झालाय अमोल. आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच थोडस फील्ड सेंटर मध्ये चेंजिंग चालू झालंय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच त्रास देत असतं. नक्कीच आणि ऍडव्होकेट संगम सावंत सर यांचा देखील संघ आहे फलंदाजी करणारा संघ. आता मात्र आडव्या बॅटने खेचायचा होता. स्लोअर चेंडू इथे मात्र टाकला गेला आणि आता मात्र डॉट बाजी देखील सांगता केली गेली. नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये हार जीत असते. क्रिकेट मध्ये हारणं जिंकणं हे मात्र ग्राह्य आहे. नक्कीच कोणीतरी हारत असतं म्हणून कोणीतरी जिंकत असतं. यात मात्र हा क्रिकेटचा खेळाचा नियम आहे. याच्यामध्ये दुसरा जुजाभाव काहीच नाही. अजून एकदा हा देखील चेंडू चांगला शॉट एक्झिक्यूट केलाय. सेफ हँड तिथे असतील मात्र काय झालंय, जेल सोडला गेलाय. एक चांगला खेळाडू, एक चांगला खेळाडू प्रतीक आहे, त्याच्याकडून एक्सपेक्टेड हे नव्हतं परंतु कॅच सुटली. अमोलला एक जीवदान भेटलंय. झेल नक्कीच जमिनीला दान केला गेला परंतु हा झेल देखील आपण पाहतोय तो प्रत्येक याच्या हातामध्ये पाहतोय की अद्याप आतापर्यंत झेल सोडले गेले नाही परंतु हे चित्र इथं मात्र वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रत्येक याच्या माध्यमातून.
आता मात्र स्विच इट करायचा होता, परंतु एक चांगला गोलंदाजीचा नमुना इथे मात्र सुदर्शनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच अजून देखील भले बॅटिंगने स्कोर कार्ड झाला नाहीये, परंतु बॉलिंग वरती देखील आम्ही मॅच जिंकू शकतो हे मात्र इथे सुदर्शन दाखवतोय. नक्कीच हरल्या, नक्कीच सुदर्शन इथे मात्र दाखवतोय आपली एक चांगली गोलंदाजीचा नमुना देखील सुदर्शनच्या माध्यमातून होतोय. अजूनपर्यंत फक्त 3च धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. भले आमच्या बॅटिंगने स्कोर कार्ड ढकलला पुढे नसेल आम्ही, परंतु गोलंदाजीच्या मार्गवरती पण आम्ही मॅच काढू शकतो हे मात्र पहिल्या पॉवर षटकामध्ये सुदर्शन दाखवतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र नेला, तिथे स्वतः होता. एक धाव देखील कंप्लीट केली आहे. षटक संपलंय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. यस, नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारे मात्र श्रीलंकेची मॅच झाली होती आणि त्या मॅच मध्ये डिसिल्वानं मात्र इथं झेल जमिनीला दान केला होता. तदनंतर मात्र ती 264 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती ती रोहित शर्माच्या माध्यमातून. आणि इथं मात्र ते झालंय, इथं मात्र झेल प्रतिकेच्या माध्यमातून दान जमिनीला केला गेला आणि अद्यापही आतापर्यंत तोच खेळाडू अमोल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. दरम्यान स्कोर कार्ड वर पाहतोय आपल्याला 4 धावा इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण इथं मात्र डिपेंड करताना एस के पालू हा संघ इथं आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख गोलंदाजी केली, अद्यापही विकेट मात्र घेतले नाही, परंतु इथं 6 चेंडू फेकले गेले आणि मात्र 4 धावा सुदर्शन याच्या माध्यमातून इथं दिल्या गेल्या. मात्र दुसरं षटक इथं चर्चा होते, परंतु कर्णधाराला देखील विनंती असेल, मॅच जरी क्रिटिकल असली तरी आपले गोलंदाज आपल्याला माहित आहेत आणि नक्कीच दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद इथं दुसरी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा अभय यांच्याकडे. नक्कीच भले स्कोर कडवर धावा लागल्या नाहीत, परंतु गोलंदाजी मार्ग वरती आपण काहीतरी कमाल करू शकतो. जिद्द सोडली नाही. नक्कीच असं म्हणतात ना की पराभवाने माणूस संपत नाही, पण जर जिद्द आणि चिकाटी सोडली तर नक्कीच माणूस संपत असतो. प्रयत्न करत राहा, शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करा आणि तेच मात्र आता इथे एसके स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिसतंय आपल्याला. प्रमोद झालाय गोलंदाजी मार्ग वरती रेडी झालाय. तिथे मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस केलं. चला फास्ट प्लीज जरा एसके स्पोर्ट्स भावेश सर प्लीज जरा. चला थोडं फास्ट प्लीज. येस, तुमची इथं मिनिटं देखील इथं लावली गेली, याची देखील नोंद घ्या. नंतरला आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. आता देखील शफल झालाय, फटका फसलाय, पुन्हा एकदा प्रतीक आलाय. आता मात्र चूक झाली नाहीये. आता मात्र अमोलच्या विकेटचं पतंग प्रतीकच्या माध्यमातून, प्रतीकच्या झेलमधून कट केलं गेलंय. आल्या प्रमोदने एक चांगला चेंडू टाकला, एक्झिक्यूट केला. आणि चांगले पैसा फलंदाज देखील बाहेर काढला. मी नक्कीच म्हणालो, भले आपल्या बॅटिंगने स्कोर झाला नसेल, पण गोलंदाजी मार्गावरती कसा रिटर्न करावा लागेल हे मात्र नक्कीच. नक्कीच प्रतीकचा देखील इथं मात्र सुटकेचा श्वास इथं देखील सुटला गेला. कारण अमोलच्याच झेल मागच्या आपण षटकामध्ये पाहतोय तो देखील झेल सुटला गेला होता आणि आता मात्र इथं पुन्हा एकदा संधी झाली आणि त्या मात्र संधीचं सोनं करण्यात प्रतीक याला यश आलं. पुन्हा एकदा जातोय बॅक टू दी डगआउट. इथं आपल्याला अमोल पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येवर इथं पहिला गडी मात्र बाद करण्यात यश आलंय. ते एस के पालू या संघाचा गोलंदाज प्रमोद. स्कोर कार्ड वर 1 बाद 4 धावा. आता देखील चेंडू आडव्या बॅटने खेचलाय, गॅप मध्ये मारलाय. आला मला वाटतं सिद्धांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. नक्कीच मला वाटतं फुल टॉस बॉल होता.
आणि त्याच्यावरती एक आक्रमण चढवलं गेलं आणि फ्लॅट चौकार देखील आला सिद्धांतच्या माध्यमातून. ऋतिक पालकर आपण त्वरित इथं पॅन्डल वाशी यायचंय. चला ऋतिक थोडं फास्ट यायचंय, ऋतिक पालकर थोडं फास्ट यायचंय. आणि संगम सावंत सर, संगम सावंत यांनी देखील इथं कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. संगम सावंत येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता इथे मात्र प्रशिक फायटर या संघाला. नक्कीच हा खराब बॉल होता, परंतु तितकासा बॅटिंग मध्ये इफेक्ट दिसला नाही. नक्कीच खराब चेंडू टाकला होता, लाईन देखील मिस केली होती, परंतु नशिबाची साथ. नक्कीच देखील आपल्याला पाहायला मिळतं लक फॅक्टर इथं कितपत योग्य ठरतंय. कारण हा चेंडू आपण पाहिला असता, हा चेंडू जर निलेशला भेटला असता तर कदाचित मला वाटतं हायवे देखील पार केला असता, परंतु सिद्धांताच्या माध्यमातून तितकं ते कव्हर झालं नाही. तदनंतर मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जर हा बॉल वरती जर निलेश असता फलंदाजीसाठी तर नक्कीच एक्सप्रेसवेच्या वरून देखील हा बॉल गायब झाला असता, परंतु सिद्धांतनी तितकंसं कमाल करता आलं नाहीये. आता मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज 3D स्पोर्ट्सचा ब्रँड सूरज आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. सूरजला मात्र आता कमाल करावी लागेल फलंदाजीवरती. एका बाजूने विकेट्स पडत गेले, अमोल बॅक टू द पॅव्हिलियन गेलाय. आता मात्र जबाबदारीचं ओझ खांद्यावरती घ्यावं लागेल. चला प्लीज फास्ट, थोडं चला फास्ट खेळायचंय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. हा देखील स्विच हिट करायचा होता, मात्र फटका फसलाय. काय झालंय, मिसफिल्ड झाली. जिथं एकच धाव होती तिथं 2 धावा देखील खर्च झाल्या. थ्रो देखील तिथला चांगला बघायला मिळाला नाही आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. जिथे 1 धाव होती तिथं तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्या. निलेशच्या मदतीने फंबल झालं. येणारे 8 चेंडू 12 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय, येणाऱ्या काहीच वेळामध्ये आपल्याला इथे मात्र समजेल कोण ही मॅच जिंकतोय आणि या ट्रॉफीच्या एक पाऊल पुढे जातोय. हा देखील चेंडू फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार आला. हा मात्र सिद्धांतच्या बॅट मधून RPL चा दर्जेदार षटकार. 7 धावा फक्त करायच्या असतील. आता हा सामना जिंकायचा असेल तर येणारे 7 चेंडू आणि 6 धावा. येणारे 7 चेंडू आणि 6 धावा. येणारे 7 चेंडू आणि 7 धावा करायचंय. आता मात्र डॉट बॉलची सांगता झाली का? नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत मॅच आले. एखादा चांगला गोलंदाज निवडावा लागेल. इथे मात्र एखादा चांगला गोलंदाज निवडला आणि त्यांनी जर कमाल केली तर कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 6 चेंडू 7 धावा. नक्कीच अभय, कारण या मागच्या सामन्यामध्ये आपण देखील पाहू शकतो की अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना खेळला गेला. मला वाटतं गोलंदाज विवेक देखील होता आणि तदनंतर मात्र सचिन आला होता. शेवटच्या 1 चेंडूवर 1 धाव पाहिजे होती, परंतु तो मात्र नंतरला संघ परी मोटर्स हा विजय झाला. परंतु या सामन्यामध्ये देखील तेच घडतंय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय वळकेगावचा सितारा विशाल याच्या माध्यमातून अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय एक आक्रमक आणि उत्कृष्ट असा फलंदाज सूरज याच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर विशाल. काय घडेल आणि काय बिघडेल, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू इथे मात्र
डॉट बॉलची मला वाटतं सांगता केली गेली. स्टान्स चेंजच आहे ना प्रॉपर. ओके, चेक केलं जाईल. हो गना भाई इधर से बताओ इसमें क्या देखने का है. अरे यानं काय डिक्लेअर केलं का रे त्यांनी फिल्डिंग काय स्टान्स चेंज आहे रे. काय सांगू सर डिलिव्हरी थांब नको थांबतोय. अबे गना भाई पहिले से पंचशील ग्रुपला विचारला काय स्टार्टिंग से डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी दिली. आणि नक्कीच पंचशील संघ टॉस विन झालाय. आपला कॉल द्यायचाय. गोलंदाजी स्वीकारली गेली आहे मला वाटतं पंचशील कडून. रिव्ह्यू देखील चेक केला गेलाय. रिव्ह्यू देखील चेक केला गेलाय. डॉट बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला गेला होता सूरजच्या माध्यमातून. रिव्ह्यू देखील चेक केला गेलाय. सर रिव्ह्यू सिस्टम होती, रिव्ह्यू चेक केला गेलाय, त्याच्यानुसार डिसिजन दिला गेलाय. कृपया इथं रिव्ह्यूला रेफर केलं गेलंय आणि तदनंतर मात्र डिसिजन थर्ड अंपायर आमचे परमित्र गणेश यादव थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून इथं फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. तर आपण देखील कुठल्या रिव्ह्यूला रेफर करता याचं देखील नोंद घ्या, कारण इथं थर्ड अंपायर म्हणून आपल्या अंपायर नाही आहेत. रायगड असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला अंपायरिंग साठी इथं निवडक असे अंपायर्स पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू पायावरती आदळला होता. नक्कीच अजून एक चांगला चेंडू टाकला गेला. एक धाव देखील आली. लेग बायच्या माध्यमातून समीकरण बदल येणारे 4 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच या बॉल वरती काय घडणार याच्यावर मॅच नक्की रिझल्ट समजेल आपल्याला. एखादा मोठा फटका, मॅच फिनिश, एखादी विकेट, पुन्हा एकदा प्रेशर दिला जाईल प्रशिक्षक फायटर्स वरती. किस बघावं लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी विशाल करतोय. हिरो बनायचा चान्स मात्र मिळालाय इथे मात्र विशालला. आता नक्कीच बघायचं विशाल हिरो देखील बनायचा चान्स मिळालाय. हिरो बनतोय की झिरो बनतोय, चान्सेस मिळाला नक्की विशालच्या माध्यमातून. चला फास्ट प्लीज. येस, आताच मात्र ती संधी आहे या सामन्यामध्ये आपली कामगिरी अगदी येणारं हे वर्ष दाखवू शकेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. प्लीज जरा फास्ट. एसके स्पोर्ट्स दरम्यान ऍपल्सचे एअरबड्स इथं पडले गेले आहेत. ऍपलचे एअरबड्स अभि कांबळे यांचे जर कोणाला मिळाले तर आपण त्वरित मंडळाशी साधून द्यायचंय. नक्कीच प्रशिक्षक फायटर हा संघ इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलेला पहिला संघ आरपीएल सीझनचा आरपीएल सीझन दुसऱ्याचा हा पहिला फायनलिस्ट आपल्याला इथे मिळालाय.